अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। काल हा जो मी दिवा लावला होता आता 3 दिवस पारायणासाठी, त्यामध्ये मला जरा दत्त महाराजांच्या पावलांसारखं काहीतरी दिसत होतं, म्हणून मी जरा फोटो टाकला तुम्हाला पहा। आणि सकाळी लवकर उठून पहिल्यांदा मी औदुंबरांची पूजा करून घेतली आणि तुळशीची पूजा करून घेतली। आणि सकाळी जसं पूजा करत असताना मध्ये मध्ये एलसी असते तशी होती। त्यानंतर कुकर वगैरे लावून पूजा करून घेतली। पूजा म्हणजे फक्त आता मी फुलं वगैरे बदलून माझा जप वगैरे करून घेतला। त्यानंतर चहा ठेवला। चहा ठेवून पहिल्यांदा चहा घेतला। चहा घेतल्यानंतर तुम्हाला मी जे 1-2 भाज्या मी ज्या केल्यात, एक घेवड्याची भाजी मी बनवलेली होती आणि मेथीची भाजी बनवलेली होती, वरण भात आणि खीर चपाती वगैरे त्याची मी रेसिपी त्यामध्ये टाकलेली आहे। म्हणजे की हे आमचे नारायण आहेत बघा, हां माझ्याकडे आहेत, ते कासव आहे छोटंसं, 1 वर्ष झालं आता ते आमच्याकडे आहे। आणि हे जो आहे तो घेवडा आहे। एकतर लोक ते उसावरच्या शेंगांना घेवडा म्हणतात आणि हा घेवडा म्हणजे खरा घेवडा आहे, म्हणजे हा पण म्हणजे जवारी नाही आहे, पण हा घेवडा चालतो आता नैवेद्यासाठी। मग मेथीची भाजीला मी फक्त तेल टाकल्यानंतर मिरची आणि भाजी फक्त टाकली, नमक आणि थोडीशी चिमटभर साखर आणि हिंग हे टाकून मेथीची भाजी बनवून घेतली। इकडे मेथीची भाजी बनवून झाल्यानंतर घेवड्याची भाजी बनवायला घेतली। घेवड्याच्या भाजीसाठी सुद्धा मी तेल टाकलं पहिल्यांदा आणि कढीपत्ता, जिरे फक्त टाकले, मोहरी वगैरे काही टाकली नाही। जिरे, कढीपत्ता, हिंग, टोमॅटो आणि बुक्का म्हणतो आहे आम्ही इकडं कोल्हापुरात, पण त्याला मिरची पावडर आणि घेवडा, नमक, कोथिंबीर टाकून घेवड्याची भाजी साधी सिंपल करून घेतली। खोबरं वगैरे टाकतात पण मी नाही टाकलेलं, अशी साधी चांगली वाटते। आणि नंतर वरून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि घेवड्याची भाजी करून घेतली। त्यानंतर वरणासाठी सुद्धा मी फक्त तेल, जिरे, कढीपत्ता, मिरची, हिंग टाकून फोडणी केलेली आहे वरणाची पण। चपातीचं पीठ वगैरे पण मळून घेतलं। वरण फोडणी टाकून झाल्यानंतर जे मी काल सगळी माहिती जशी सांगितलेली की कसं ग्रंथ आपण उद्यापन करताना उचलायचा, हे सगळं मी केलं आहे। पण अगोदर मुजरा करून घ्यायचा आणि मुजरा केल्यानंतर म्हणजे मुजरा करायचा आणि पूर्ण दंडवत टाकून मी नमस्कार करूनच मग अध्याय उचलण्यासाठी म्हणजे अध्याय हलवण्यासाठी मी बसलेले होते। आधी 5 आरती करून घेतल्या, गणपतीची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, आणि मगच मी नैवेद्य वगैरे सगळे दाखवून घेतले। नैवेद्य पण दाखवताना 4 सांगितल्याप्रमाणे 4 नैवेद्य। आणि खाली आमच्या घराच्या इथं लगेचच खाली गाय आलेली पण होती। मी ज्यावेळी नैवेद्य काढत होतो त्यावेळी ते आमच्या इथं त्या गाईवाले येतात लोक, ते गाई घेऊन जात होते। मग गाईला पण नैवेद्य खाली लगेचच ठेवला आणि हा पण ग्रंथासाठी एक नैवेद्य, महाराजांसाठी एक नैवेद्य, स्वामी महाराजांसाठी एक नैवेद्य, कुलदेवीसाठी एक नैवेद्य, सगळे 4 नैवेद्य काढले। अगोदर तिथं फरशी पुसून घेऊनच मग मी 4 नैवेद्य दाखवलेत। अशा पद्धतीने सगळ्यांनी नमस्कार केला आणि त्यानंतर माझी पूजा वगैरे सगळे आवरल्यानंतर मी उपवास सोडलेला आहे। हे मी तुम्हाला दाखवलं बघा की मी ग्रंथ उचलला कशा पद्धतीने, आणि उचलून मी आता म्हणजे खालीच ठेवलेलं आहे, अजून मी मांडणी काढलेली नाही आहे। आज मी नाही मांडणी काढणार, उद्या काढणार आहे। आणि ग्रंथ पण उद्या मी स्वच्छ कपड्यामध्ये बांधून, वरती माझ्याकडे सगळे ग्रंथ ठेवण्यासाठी मी रॅक केलेलं आहे, ठेवलेलं, त्यामध्येच मी तो ग्रंथ ठेवतो। आणि आम्ही वरती नैवेद्य ठेवायला गेलो टेरेसवरती पित्रांसाठी, तर हे एलसी मॅडम बघा पाठीमागूनच असतात माझ्या, टेरेसवर आली की खाली येतच नाही। आणि सकाळी सगळं आवरून झाल्यानंतर हा मी व्हिडिओ तयार केला आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। श्री स्वामी समर्थ।